नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे भूमी आई योगेश्वरीच्या समोर दिवा वगैरे लावते आणि म्हणत असते की आई योगेश्वरी, तुमच्या आशीर्वादाने रागिनी पटवर्धनांच्या विरोधामध्ये महत्त्वाचा पुरावा सापडला होता, पण तो पुरावा माझ्याकडूनच इथे नष्ट झाला. तेव्हा भूमी म्हणत असते, पण आई योगेश्वरी, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. कदाचित रागिनी पटवर्धन यांना एक्सपोज करण्याची वेळ अजून आली नव्हती, पण आजचं मरण त्यांचं उद्यावरती ढकललेलं आहे. उद्या कुठला ना कुठला पुरावा असा नक्की मिळेल ज्याच्यामुळे रागिनी पटवर्धन यांना मी सगळ्यांच्या समोर एक्सपोज करेन. आता माझ्याकडे पुरावा नाही आहे, त्याच्यामुळे मी त्यांचं सत्य कुणालाही सांगू शकत नाही. इतकं भयानक सत्य मी पुराव्याशिवाय कुणालाही सांगू शकत नाही आहे. म्हणून देवी आई, तुझा आशीर्वाद असाच पाठीशी राहू दे. आज ना उद्या रागिनी पटवर्धन यांच्या विरोधामध्ये ठोस पुरावा मिळू दे, ज्याच्यामुळे त्यांनी आतापर्यंत जे जे काही कांड केलेत ते सगळ्यांच्या समोर येतील. असं भूमी आता इथे आई योगेश्वरीजवळ बोलत असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, आईच्या आशीर्वादामुळे भूमीला अजून एक महत्त्वाचा फोन येतो आणि तो फोन म्हणजे गायकवाड सरांनी केलेला असतो. गायकवाड सरांचा फोन आल्यानंतर भूमी म्हणते की सकाळ सकाळ गायकवाड सरांचा फोन, नक्कीच काहीतरी महत्त्वाची बातमी असेल, काहीतरी आनंदाची बातमी रागिनी पटवर्धनांच्या विरोधामध्ये, म्हणूनच सरांनी सकाळ सकाळ फोन केला आहे असं भूमी म्हणत असते. तेव्हा इथे भूमी फोन उचलते आणि म्हणते, हां सर बोला ना. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, भूमी मॅडम, मी खूपच जास्त घाईमध्ये आहे, खूप जास्त बिझी आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला फोन केला आहे महत्त्वाची बातमी सांगायला, कारण आनंदाची बातमी आहे. भूमी मॅडम, दीपकला आज आम्ही पकडणार आहोत रंगेहात. दीपक चहाच्या टपरीवरती येणार आहे अशी आम्हाला टीप मिळालेली आहे, म्हणून मी आणि माझी टीम त्याला पकडण्यासाठी आम्ही तिथे चाललो आहे. सॉरी, पण आता मला फोन ठेवावा लागेल कारण आम्ही लगेच निघतोय जायला म्हणून. तेव्हा इथे भूमी म्हणते की चला, दीपकला पकडण्यासाठी गायकवाड सर गेलेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमीला इतका आनंद होतो की भूमी आई योगेश्वरीच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणत असते, आई योगेश्वरी, तुझ्या आशीर्वादामुळे दीपकसुद्धा हाती लागणार आहे. एकदा का दीपकला पकडलं की दीपक रागिनी पटवर्धनांच्या विरोधामध्ये साक्ष देईल आणि मग रागिनी पटवर्धन यांनी जे जे काही गुन्हे केलेत ना ते सगळ्यांच्या समोर येतील, असं आता भूमीचं म्हणणं असतं. तेव्हा भूमी आता देवी आईचा आशीर्वाद घेते आणि आई योगेश्वरीचा उदो 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 अशासुद्धा घोषणा ती देत असते, कारण तिला आता आनंद झालेला असतो या गोष्टीचा की रागिनी पटवर्धनला एक्सपोज करण्यासाठी तिच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करत असताना खूप महत्त्वाचे आणि ठोस पुरावे हाताला लागत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमीसुद्धा गायकवाड सरांच्या टीमबरोबर आलेली असते, कारण भूमीलासुद्धा इथे दीपकला रंगेहात पकडण्यासाठी गायकवाड सरांची मदत करायची असते. तेव्हा गायकवाड सर म्हणतात की भूमी मॅडम, बरं झालं तुम्ही आलात, चला तुमची मदतच होईल आम्हाला. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, इथे चहाची टपरी आहे, तिथे दीपक एका माणसाला भेटायला येणार आहे, कारण दीपक आतापर्यंत लपून बसला होता, कारण त्याच्याकडे रागिनी पटवर्धनांनी दिलेला पैसा होता. दीपककडचा पैसा आता संपला आहे, त्याला पैशांची गरज आहे आणि म्हणूनच तो इथे त्याच्या एका मित्राला भेटायला येणार आहे पैसे घेण्यासाठी. मग इथेच आपण त्याला रंगेहात पकडायचं अशी आमच्या खबऱ्यांनी आम्हाला खबर दिली, म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, नाही सर ते सगळं ठीक आहे, पण आता दीपक कुठे आहे? दीपक आतापर्यंत यायला हवा होता ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे गायकवाड सर म्हणत असतात, म्हणूनच मॅडम तुम्ही आता तिथे पत्ता विचारायला जायचं आणि तिथे दीपकसारखा मास्क लावून जो माणूस बसेल ना त्याला पत्ता विचारायचा, त्याचे डोळे बघायचे, हावभाव बघायचे. तुम्हाला एका क्षणाला जरी वाटलं ना की तो दीपक आहे की लगेच आता आरडाओरडा करायचा, म्हणजे आमची टीम त्याला जाऊन पकडेल. समजलं तुम्हाला? इतकं कराल ना भूमी मॅडम, तुम्हाला ही रिस्क घ्यावीच लागेल दीपकला पकडण्यासाठी, कारण तुम्ही दीपकला लगेच ओळखता. त्यानंतर भूमी म्हणते की ठीक आहे, दीपकला पकडण्यासाठी मी तुमची हवी ती मदत करायला तयार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आपला चेहरा लपवून आता दीपक ज्या ठिकाणी येऊन बसलेला असतो त्या ठिकाणी आता भूमी येत असते आणि ती त्याला पत्ता विचारणार असते. समोर आल्यानंतर ती म्हणणार की दादा हो पत्ता सांगा ना. तेव्हा तो मुलगा पळूनच जात असतो. तेवढ्यातच त्याला पोलिसांनी पकडलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते की गायकवाड सर पकडलंय त्याला, पण हा तर दीपक नाही आहे. याचा अर्थ काय गायकवाड सर? तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात, ये कोण आहेस तू
आणि तोंडाला मास्क लावून का बसला होतास? कुणापासून लपतोयस तू? कुणाची भीती वाटते तुला सांग बरं? तेव्हा तो आता माणूस म्हणतो, नाही हो, मी कुणालाही लपवून किंवा घाबरून इथे मास्क लावत नाही आहे. हे बघा, मला धुळीची ॲलर्जी आहे. धुळीची ॲलर्जी असल्यामुळे मी असा मास्क लावून फिरत असतो, कारण मला खूप त्रास होतो धुळीचा. तेव्हा इथे आता त्याला 2 चापटे दिलेले असतात आणि भूमी म्हणत असते की गायकवाड सर, अहो हा माणूस जर इथे मास्क लावून येऊन बसला आहे, याचा अर्थ दीपक पळून गेला असेल का? दीपकने स्वतःला अलर्ट ठेवण्यासाठी तर हा प्लॅन केला नसेल ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे दीपक आता म्हणत असतो की बरं झालं, मला संशय आला की माझ्या मागावरती पोलीस आहेत आणि म्हणूनच मी माझ्या माणसाला आधी पाठवलं आणि मी तिथून गेलो नाही. याचा अर्थ हे लोक मला पकडायलाच इथे आलेले आहेत. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता भूमी म्हणत असते की कुठे गेला असेल दीपक? दीपक पळून गेला असेल का? आणि तेवढ्यातच तिथे आता शिर्के येतात आणि दीपक पळून जात असताना शिर्के दीपकला पकडतात. इथे तरीसुद्धा दीपक पळून जाण्याचा प्रयत्न करतच असतो, पण इथे शिर्केने त्याला आता घट्ट पकडून त्याच्या डोक्याला इथे पिस्टलसुद्धा लावलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, दीपक तरीसुद्धा त्याच्याबरोबर वाद घालतोय, त्याला मारण्याचा प्रयत्न करतोय, पण इथे शिर्केने सुद्धा त्याला चांगला धडा शिकवलेला असतो. त्याला ओरफडत आता शिर्के आपल्याबरोबर घेऊन जात असतात. तेव्हा इकडे लगेच दीपक म्हणतो, अहो सर, काय करताय तुम्ही? अहो तुम्ही मला का पकडताय? मी काही केलेलं नाही आहे, कळतंय का तुम्हाला? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, बास कर दीपक, बास कर आता. तू काय केलेस आणि काय नाही केलेस ना, ते आम्हाला सगळ्यांना बरोबर माहिती आहे आणि तुलासुद्धा माहिती आहे दीपक. तू रागिनी पटवर्धनांचा माणूस आहेस, बरोबर ना? त्यांच्यासाठी काम करत असतोस ना? त्या तुला सुपाऱ्या आणून देतात आणि तू मात्र त्या माणसांना जाऊन मारतोस. म्हणजे तू फ्रंट फूटला खेळतोस आणि त्या बॅक फूटला खेळतात. बॅक फूटला राहून काय काय करतायत, किती षडयंत्र रचतायत, तुला तरी माहिती आहे का? आणि एक गोष्ट लक्षात ठेव दीपक, रागिनी आत्यांची एक सवय, तुझ्याकडून त्या जोपर्यंत त्यांना मदत मिळते, तू काम करतोयस, तोपर्यंत तुला गोडगोड बोलतील. ज्या क्षणी त्यांना कळेल की तुझ्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे, तेव्हा तू बघ, रागिनी पटवर्धन स्वतः तुला मारून टाकतील. आणि त्यांची ही सवय खूप जुनी आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणते, दीपक तू एक काम कर, तू रागिनी पटवर्धनांच्या विरोधामध्ये साक्ष दे आणि माफीचा साक्षीदार हो. हे बघ, तुला खूप कमी शिक्षा होईल. मी कोर्टामध्ये बोलेन ना तुझ्या बाजूने, पण तुला रागिनी आत्यांच्या विरोधामध्ये साक्ष द्यावीच लागेल, असं प्रेक्षकांनो इथे आता भूमी म्हणत असते. तेवढ्यातच तिथे रागिनीचा तो आता नवीन माणूस आलेला असतो. तो इथे एक धुराचा बार घेतो, त्याला पेटवतो आणि तो पोलीस ज्या ठिकाणी उभे राहिलेले असतात दीपकला पकडून, त्या ठिकाणी सगळं धूर करतात. दीपकला पकडण्यासाठी सगळेजण जमलेले असतात, पण आता डोळ्यात धूर गेल्यामुळे त्यांना दीपक दिसत नसतो. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, आता तो माणूस बाईक घेऊन त्या धुरातून जातो आणि दीपकला गाडीवरती बसून त्याला आपल्याबरोबर घेऊन जातो. भूमी म्हणत असते की शिर्के सर, प्लीज प्लीज दीपकला सोडू नका. पण इथे दीपक त्यांना पुन्हा एकदा चकवा देऊन त्या माणसाबरोबर निघून गेलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, एवढं सगळं करूनसुद्धा इथे आता रागिनी काही गप्प बसते का? त्यानंतर दीपक आता वाचलेला असतो. दीपक त्या लोकांना धक्का देऊन बाईकवरती बसून निघून गेलेला असतो. दीपक म्हणत असतो की बरं झालं भावा, बरं झालं तू मला वाचवलंस, पण मला एक कळत नाही आहे, तू आहेस तरी कोण? म्हणजे तू मला अचानकपणे तिथे वाचवायला आलास, तू कोण आहेस? मला का कळत नाही आहे, मला का माहिती नाही आहे तू कोण आहेस ते? तेव्हा तो म्हणतो की मी तुमचाच माणूस आहे, काळजी करू नको, मी तुला इथे वाचवायलाच आलो होतो आणि तुला तिथेच घेऊन जातो आहे जिथे तुला जायचं आहे. तेव्हा इथे दीपक म्हणत असतो, अरे मला जायचं कुठे आहे तुला काय माहिती, पण तू आहेस कोण ते सांग ना, आणि माझा का जीव वाचवलास तू सांग, पोलिसांच्या ताब्यातून मला का वाचवलंस? तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, कारण तेव्हा ते गरजेचं होतं तुला तिथून गायब करणं, म्हणून तुला पोलिसांपासून वाचवलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, गायकवाड सर म्हणतात, आजसुद्धा निसटला तो आपल्या हातातून. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, गायकवाड सर, मी काय म्हणते, त्या दीपकला कुणी बरं किडनॅप केलं असेल? तेव्हा गायकवाड सर म्हणतात की भूमी मॅडम, अहो त्यांची साखळी खूप मोठी असते, त्यांचे खूप कॉन्टॅक्ट्स असतात, त्यांच्यापैकीच कुणीतरी त्याला किडनॅप केलं असेल असं मला वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते, मग आता काय करायचं गायकवाड सर? मला तर खरं तर रागिनी पटवर्धन यांच्यावरती संशय आहे. म्हणजे रागिनी पटवर्धन यांना कळलं असेल का की आपण दीपकच्या मागावरती आहोत आणि मग त्यांचं भांडं फुटू नये म्हणून रागिनी पटवर्धनांनीच इथे दीपकला जर किडनॅप केलं असेल तर? तुम्हाला काय वाटतं? त्यांना एक्सपोज करणारा जर आता कुठला महत्त्वाचा पुरावा आहे तर तो दीपकच आहे.
त्याच्यामुळे आता दीपकचा आपण शोध घेतोय ही गोष्ट जर त्यांना कुठून तरी कळली असेल तर त्या नक्कीच दीपकला पकडण्यासाठी असा काहीतरी डाव घालतील, मला माहिती आहे. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की आपण काहीही करून दीपकला शोधून काढलंच पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिणीचा माणूस दीपकला घेऊन त्या ठिकाणी आलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, ते बघ, ज्या माणसाने तुला वाचवले ना ते बघ गाडीमध्ये आहे. त्यानंतर दीपक आता उतरतो आणि पुढे येऊन बघतो तर रागिणी असते. दीपक म्हणतो, मॅडम तुम्ही इथे? तेव्हा रागिणी म्हणते, हो मीच इथे आली आहे. मग काय करायचं आता? तू काय माझा फोन उचलत नाही आहेस? मला चकवा देऊन मला फसवून जाऊन कुठल्या तरी बिळामध्ये बसला होतास हो ना? आणि आता मला माझ्या खबरींनी माहिती दिली की तू चहाच्या टपरीवरती येणार आहेस म्हणून पैसे घ्यायला, म्हणून तर मी आली आहे ना इथे. दीपक म्हणत असतो, मॅडम तुम्ही इथे, पण तुम्हाला कुणी सांगितलं मी चहाच्या टपरीवरती चहा प्यायला येणार आहे ते? तेव्हा रागिणी म्हणते, अरे असं काय करतोयस? जसे पोलिसांचे खबरी असतात ना गुंड लोकांमध्ये पेरलेले, तसे मग पोलिसांमध्ये सुद्धा माझे काही खबरी आहेत ना, त्यांना उगाच एवढे पैसे चारते का मी? तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, पण काय रे ये, तू जिवंत राहिलास ना तर माझ्या जीवाला तू नक्कीच धोका निर्माण करू शकतोस. कारण तुला माहिती आहे माझे धंदे, मी काय काय केलं आहे ते मला एक्सपोज करण्यासाठी भूमी नक्कीच तुला इथे अरेस्ट करायला सांगेल. आणि आज तुला पकडताच तुझा जीव वाचवला आहे, कळते ना तुला? नाहीतर आत्ताच इथे आता संपूर्ण पोलिसांनी तुला पकडलं असतं आणि माझ्या विरोधामध्ये तुला साक्ष द्यायला लागली असती, कळतंय का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिणी म्हणत असते, तुझं जिवंत राहणं माझ्यासाठी आता धोक्याचं झालेलं आहे. तुला जिवंत ठेवलं तर मग माझं काही खरं नाही. माझ्या विरोधात साक्ष देऊन तू मोकळा होशील ना, म्हणूनच तुला संपवायला इथे आले. आता तू जिवंत नाही राहिलास ना तरीसुद्धा चालेल, मला काही गरज नाही आहे. माझी गरज आता संपली आहे. त्यानंतर जे लोक आता माझ्या जीवावरती उठतात किंवा त्यांच्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण होतो, अशा माणसांना मी ठेवतच नाही. अशा माणसांना मी लगेचच्या लगेच मारून टाकते, असं रागिणीचं म्हणणं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिणी म्हणते की तुला मारण्यासाठी मी हत्यार वगैरे आणलेलं नाही आहे. तुला हसायला येत असेल ना, तुला असं वाटत असेल की काय आहे, म्हणजे रागिणी पटवर्धन मला इथे मारायला आल्यात आणि हत्यार न घेता आल्यात. तेव्हा रागिणी म्हणते, मला असं मरण द्यायचं आहे ना तुला की जेव्हा तुला मरताना बघतील ना लोक मेल्यावरती, तेव्हा त्यांना असं वाटलं असतं की हा खून नाही आहे तर हा एक अपघात आहे, अपघात, असं मला त्यांना दाखवून द्यायचं आहे. कारण प्रेक्षकांनो, तिथे एक तार असते, तार म्हणजे तिथे एक वायर असते जी रागिणीने आधीच मॅनेज करून ठेवलेली असते. जर त्या वायरवरती इथे दीपक पडला तर दीपक मरून जाईल, असं तिचं प्लॅनिंग असतं. पण शेवटीला प्रेक्षकांनो, इथे आता दीपक रागिणीला ऐकत नाही. तो रागिणीचा हात पकडतो, बंदूक काढून तिच्या डोक्याला लावतो आणि म्हणत असतो की लोड आहे. आणि तुम्हाला काय वाटलं मॅडम? अहो तुमच्यासाठी इतके दिवस काम करतोय मी, इतके वर्ष काम करतोय, तुमचं मी इथे मीठ खाल्लंय आणि तुम्ही हे काय करताय? तुम्ही इथे मलाच मारण्यासाठी आलात का? कशासाठी? तुमचं भांडं फुटेल म्हणून तुम्ही विश्वासातल्या माणसाला मारून टाकणार का? तेव्हा रागिणी म्हणते, गप्प बस, माझा कुणावरती अजिबात विश्वास नाही आहे, कळलं ना? अजिबात नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिणीने कांड केलेत तर केलेत, पण इथे ॲटिट्यूड बघा. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमीला फोन येतो. ती फोनवर बोलत असते, तेवढ्यातच तिथे बलदेव येतो. बलदेव आल्यानंतर भूमी म्हणते की एक मिनिट दादा, आणि ती आता ऑफिसमध्ये फोन करते. कारण जेव्हा बलदेवला विचारते भूमी, तेव्हा बलदेव म्हणतो की नाही, रागिणी पटवर्धन घरामध्ये तर नाही आहे. तेव्हा इथे भूमी ऑफिसमध्ये फोन करून चौकशी करते. रागिणी ऑफिसला सुद्धा गेलेली नसते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिणी ऑफिसला जात नाही, ती दुसरीकडे कुठेतरी गेलेली असते. ही गोष्ट आता भूमीला कळते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दीपकने रागिणीचा हात पकडून तिच्यावरती बंदूक ताणत तिला धक्का देऊन तो तिथून पळून गेलेला असतो. त्याने स्वतःचा जीव हा मुठीत धरून वाचवलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते की बलदेव, तुम्हाला माहिती आहे का, आज आहे ना दीपकला जवळजवळ पकडलाच होता, पण रागिणी आत्यानं ही बातमी कुणीतरी खबरीने दिली आणि त्यांनी आहे ना तिथे त्यांचा माणूस पाठवला आणि दीपकला किडनॅप करून ते लोक घेऊन गेले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की खूपच जास्त महत्त्वाचा पुरावा लागला असता, म्हणजे जर इथे दीपक सापडला असता ना तर दीपकने रागिणीच्या विरोधामध्ये साक्ष दिली असती आणि कदाचित इथे आपल्याला खूप महत्त्वाचा पुरावा मिळाला असता. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की भूमी, अगं कुठे आहेस तू?
मगापासून तुला मी आवाज देतोय, तुला आनंदाची बातमी सांगायची आहे, कळतंय का तुला? अगं आपल्याला खूप मोठं डील मिळाले. त्यासाठी ना रागिनी आत्या खूप मेहनत घेत होती गेले 2-3 दिवस आणि तेव्हाच आपल्याला हे मोठं डील मिळालेलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश आता खरं सांगतो ते ऐकून अभिजितला फार आनंद होतो. अभिजित म्हणत असतो, अरे वा, हे सगळं आईमुळे होतं आहे, मला तर फार आनंद होतो आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो ना, मध्य काळामध्ये ती थोडी डिस्टर्ब झाली होती कारण तू सोडून गेला होतास. तुझ्यावरती आईचं किती प्रेम होतं तुला माहिती आहे ना. अरे तुला साधं खरचटलं तरीसुद्धा इथे आत्ता तुझ्या मागे पुढे जायची आणि तुला जवळ घ्यायची, कासावीस व्हायची तुझ्यासाठी आई. पण आता जे काही मध्यंतरी झालं त्याच्यानंतर खूपच जास्त मिससुद्धा तुलाच करत होती. सगळ्यांना तुझी आठवण यायची. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, रागिनी आत्या खरंच म्हणजे तुला इतकं काय झालं ना तर त्यांना राग यायचा. रागिनी आत्यांचा लाडका आहेस ना तू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी रागाच्या भरात म्हणत असते की नाही, रागिनी पटवर्धन खूपच जास्त वाईट आहे, खूपच जास्त वाईट. अरे तुला ती चांगली वाटते रे आकाश, पण तिच्या मनामध्ये जे काही आहे ना ते फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे. अरे अभिजितला तिने. तेव्हा अभिजित म्हणतो, बलदेव म्हणतो की भूमी मॅडम शांत व्हा, शांत व्हा. भूमी अगं असं काय करतेस? हे बघ, आई चुकली असे, ती चुकली मी मान्य करते, पण ती आता मला मुलगा स्वीकारत नाही आहे म्हणून तुला राग येतोय ना. अगं त्या मला मुलगा म्हणून सुद्धा स्वीकारतील, ते सुद्धा लवकरात लवकर. तू अजिबात काळजी करू नको. तेव्हा इथे आता बलदेव भूमीला सत्य सांगू देत नाही कारण अजून कुठलाही ठोस पुरावा हातामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे आत्ताच काही सांगू शकत नाही. आपल्याला जास्तीत जास्त पुरावे गोळा करावे लागणार आहेत. तेव्हा इथे रागिनी तिच्या माणसाला म्हणते की ये गाडीमध्ये बस ये. तेव्हा भूमी आता घरी असते. भूमीला माहिती नसतं की रागिनीचं इकडे काय काय चाललं आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे रागिनी म्हणत असते की एक काम करायचं, तिच्या माणसाला म्हणत असते एक काम करायचं, अजिबात आता इथे थांबायचं नाही आहे. आता एक महत्त्वाचं काम करायचं, ते म्हणजे भूमीला संपवायची. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. जोपर्यंत मी भूमीला संपवत नाही तोपर्यंत माझ्या काहीही हाती लागणार नाही आहे, असं इकडे भूमीचं म्हणणं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो की हे बघ, सगळं काही ठीक होईल अभिजित, तू परत आलायस ना. आत्या बघ किती डेडिकेशनने काम करते, त्याच्यामुळे आपल्याला तिच्या चेहऱ्यावरती नेहमी स्माईल तर बघायची आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अभिजित म्हणत असतो, अगदी बरोबर, नाही बरोबर बोलतोयस तू आकाश. तेव्हा भूमी म्हणते, ती आई म्हणून घ्यायची लायकीची नाही आहे बाई. तेव्हा इथे बलदेव म्हणतो की भूमी प्लीज शांत हो. हे बघ, जे काही केलं आहे ना आईने, जे काही केलं आहे त्याची तिला आठवण आहे आणि ती त्याच्यासाठी पश्चातापसुद्धा करते. तू नको काळजी करू. आत्तापर्यंत तिने मला तिचा मुलगा म्हणून स्वीकारलेलं नाही आहे ना, काही हरकत नाही. तेव्हा तुला राग आलाय का? पण एक ना एक दिवस ती मला तिचा मुलगा म्हणून नक्की स्वीकारेल आणि त्या दिवसाची सुद्धा मी आतुरतेने वाट बघतोय भूमी, असं इथे आता बलदेव म्हणत असतो. आकाशला इथे विश्वास बसावा म्हणून त्याने छान आता ॲक्टिंग घेतलेली असते आणि भूमीला सुद्धा सावरून घेतलेलं असतं. नाहीतर रागाच्या भरामध्ये भूमी इथे आता सगळं सत्य सांगून बसणार असते. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो की हे बघ भूमी, तू पॅनिक होऊ नकोस आणि स्वतःला त्रास तर मुळीच करून घेऊ नकोस. हे बघ, एक ना एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आत्या स्वतः अभिजितला आपला मुलगा म्हणून स्वीकारेल. पण अभिजित, तू जेव्हापासून परत आला आहेस ना, रागिनी आत्या खूपच जास्त उत्साहाने काम करायला लागली. खूप छान तिची मदत होते मला ऑफिसमध्ये आणि हे सगळं तुझ्यामुळे होते अभिजित. तेव्हा भूमी म्हणत असते की बरं झालं बलदेव दादांनी मला मध्येच थांबवलं, नाहीतर कुठलाही पुरावा नसताना इथे कुणावरती आरोप करणं म्हणजे स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतल्यासारखं आहे. त्यामुळे मी बरं झालं आत्ताच कुणाला काही सांगितलेलं नाही आहे. पण जेव्हा माझ्याकडे खूप मोठा ठोस पुरावा येईल ना, तेव्हा मात्र रागिनी पटवर्धनला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करेल, असं आता भूमी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे भूमी आता फ्रेश होऊन बाहेर आलेली असते. तेव्हाच तिथे रागिनी तिच्या गुंड माणसाला फोन करते आणि म्हणत असते की आत्ताच्या आता आतमध्ये ये आणि त्या भूमीला किडनॅप कर. तेव्हा प्रेक्षकांना तो माणूस येतो, भूमीच्या तोंडावरती गुंगीचा रुमाल टाकतो आणि मग इथे आता भूमी ही बेशुद्ध झालेली असते. तिला ओरफडत घेऊन जातो. एका इथे आता टिपामध्ये टाकतो. तिथे एक पाण्याचं टीप असतं, त्याच्यामध्ये टाकतो आणि त्याच्यामध्ये हवी तेवढी गोंड्याची फुलं टाकलेली असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे रागिनी आता तिनेच हे सगळं करायला सांगितलेलं असतं. तेव्हा आकाशला स्वप्न पडतं की भूमी कुठल्या तरी संकटामध्ये आहे, ते आपल्याजवळ नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, तो गुंड माणूस भूमीला आता मारण्याचा प्रयत्न करत असतो आणि भूमीसुद्धा त्याला मारत असते. पण शेवटीला इथे भूमी जमिनीवरती पडते. तो गुंड माणूस म्हणतो की नाही, तुला आत्ता सोडणार नाही आहे मी.
तेव्हा इथे ती म्हणत असते की दादा असं करू नका हो, तुम्हाला तुमच्या घरच्या लोकांची शपथ, प्लीज असं काही करू नका. रागिनी पटवर्धनची मदत करताय, मान्य आहे मला. कितीचे पैसे दिले असतील तुम्हाला तिने एवढे? मी तुम्हाला त्याच्या डब्बल पैसे देईन. तुम्ही माझ्या बाजूने व्हाल का? तुम्ही माझ्या बाजूने बोलाल का? असा सापळा आता इथे भूमीने सुद्धा रचलेला असतो रागिनी पटवर्धनला पकडण्यासाठी.